इंदिरा गांधींनी असा एक राजकीय डाव खेळला की जगाला कळायच्या आत अख्खा देश भारताचा भाग बनला। भारताने चीनच्या तोंडचा घास हिरावत एका छोट्याशा सिक्कीम देशाला आपलं 22वं राज्य बनवत 7 राज्यांना कसं वाचवलं तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। सिक्कीम भारताचा भाग कसा बनला याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील पडद्यामागच्या घडामोडी आणि राजकीय डावपेच समजून घ्यावे लागतील। ही केवळ एक साधी राजकीय घटना नव्हती, तर तो भारताच्या अस्तित्वाचा प्रश्न होता। 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा सिक्कीम पूर्णपणे भारतात सामील झाला नव्हता। भारत स्वतंत्र झाल्यावर सिक्कीमशी एक करार झाला होता, ज्यानुसार सिक्कीमचे संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि दळणवळण भारत पाहणार होता, पण अंतर्गत प्रशासन राजाकडे होते। सिक्कीम मध्ये चोग्याल वंशाचे राजे राज्य करत होते, म्हणजे भारताच्या संरक्षणाखाली हा एक वेगळा देश होता। पण या व्यवस्थेमुळे भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ लागला होता, कारण सिक्कीमची भौगोलिक स्थिती अशी आहे की तो भारत आणि चीनच्या मध्ये एका महत्त्वाच्या ठिकाणी आहे। जर सिक्कीमवर चीनचा ताबा आला असता तर भारताचा ईशान्येकडचा भाग, ज्याला आपण चिकन नेक म्हणतो, त्याला चीन सहजपणे कापून टाकू शकला असता। चिकन नेक म्हणजे हा पश्चिम बंगालमधील केवळ 22 किलोमीटर उंचीचा एक असा अरुंद रस्ता आहे, जो उर्वरित अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या 7 राज्यांशी जोडतो। जर चीनने सिक्कीम मधून खाली उतरून हा 22 किलोमीटरचा रस्ता कापला असता तर भारताचे या 7 राज्यांशी संपर्क तुटला असता। तर सिक्कीम मधील जनतेला, विशेषतः नेपाळी वंशांच्या बहुसंख्य लोकांना राजाची राजेशाही नको होती, त्यांना भारतात आहे तशी लोकशाही हवी होती। राजा चोग्याल यांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे जनतेमध्ये संताप वाढला। 1970च्या दशकात परिस्थिती अधिक गंभीर झाली। सिक्कीमच्या राजा चोग्याल यांनी अमेरिकन महिला हप मेरे यांच्याशी लग्न केले होते। असे मानले जाते की यानंतर सिक्कीमचे राजा चोग्याल हे अमेरिकन आणि इतर विदेशी शक्तीच्या संपर्कात आले आणि ते सिक्कीमला पूर्णपणे स्वतंत्र देश बनवण्याचे स्वप्न पाहू लागले, जे भारतासाठी चिंतेचे कारण होते। हे पाहून इंदिरा गांधींना जाणीव झाली की जर आता आपण पाऊल उचललं नाही तर सिक्कीम हातातून जाईल। त्यांनी ही जबाबदारी भारताची गुप्तचर संस्था रॉकडे सोपवली। रॉचे प्रमुख आर.एन. काव यांना मिशन सिक्कीमवर काम करण्यास सांगितले। रॉने अत्यंत सावधगिरीने सिक्कीम मधील लोकशाहीवादी नेत्यांना पाठबळ दिले आणि त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभे राहिलं आणि लोक रस्त्यावर उतरून भारतात सामील होण्याची मागणी करू लागली। 1975च्या सुरुवातीला परिस्थिती इतकी चिघळली की राजाचे सिक्कीम गार्ड्स आणि जनता यांच्यात संघर्ष होण्याची चिन्ह दिसू लागली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सिक्कीमच्या संसदेने एक ठराव मंजूर केला आणि भारताकडे मदतीची मागणी केली। 6 एप्रिल 1975ची ती सकाळ होती। भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी सिक्कीमची राजधानी गंगाटोक मध्ये प्रवेश केला। अवघ्या 30 मिनिटात भारतीय जवानांनी राजाच्या राजवाड्याला वेढा घातला आणि तिथे तैनात असलेल्या राजघराण्याच्या सैन्याला शरण येण्यास भाग पाडले आणि त्यानंतर तिथे एक मोठे मतदान घेण्यात आले। यात सिक्कीमच्या 97% जनतेने आम्हाला राजा नको, आम्हाला भारतात सामील व्हायचे आहे असा कौल दिला। त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधींनी वेळ न घालवता संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मांडले आणि 16 मे 1975 रोजी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22वे राज्य बनले। चीनने या घटनेचा तीव्र निषेध केला, पण भारताने आपली लष्करी आणि राजकीय ताकदीने जगाला दाखवून दिलं की सिक्कीम आता भारताचा अविभाज्य भाग आहे। या एका निर्णयानं भारताने केवळ आपली सुरक्षा मजबूत केली नाही, तर चीनच्या विस्तारवादी धोरणाला मोठी चपराक लगावली। आजही सिक्कीम भारताचा असा भाग आहे जो आपल्याला चीनवर नजर ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची ताकद देतो। जर तेव्हा इंदिरा गांधींनी हा धाडसी निर्णय घेतला नसता तर आज भारताचा नकाशा आणि ईशान्य भारताची स्थिती अत्यंत भयानक असती। पण हा निर्णय म्हणजे इंदिरा गांधींचे धाडस आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वात मोठे यश होते। तर तुम्हाला काय वाटतं, जर इंदिरा गांधींनी तेव्हा सिक्कीम बाबत हा निर्णय घेतला नसता तर आज भारताची सुरक्षा धोक्यात आली असते का? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।